हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर नेहमीप्रमाणे आपल्या दिवसाची सुरुवात ही होते ते किचनपासूनच, कारण आपल्याला डेली असा स्वयंपाक बनवायचाच असतो, खायचंच असतं. तर त्याची सुरुवात तरी ना व्हिडिओची मी अशीच करते. तर इथं काल संडेला सासूबाईंनी इडली बनवली होती, तर तिथल्या इडल्या मी घेऊन आले होते, कारण मुलींना सकाळी काहीतरी नाश्त्याला बनवून देता येते म्हणून मी ते घेऊन आले होते. तर इथं छान असे इडलीचे स्लाइस केले होते छोटे छोटे, आणि त्याला सगळे आपल्याकडे जे सॉस असतील ना ते टाकायचे, थोडंसं कॅबेज टाकायचं आणि त्याच्याशी फोडणी घालून घ्यायची. मला आणि हस्बंडला प्रचंड आवडली, मुलींना तेवढी काही आवडली नाही. आणि रोज प्रमाणे मी आहे ना स्वीट पोटॅटो असे भाजून खाते. तर ते काल रात्री ना मी आळीव भिजवत घातले होते, आणि हिवाळ्यामध्ये आळीव घेणं खूप छान असतं, कारण आळीव गरम असते आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर काही त्रास सुरू होतात. तर त्यासाठी आपण कोणी डिंकाचे लाडू खातं, कोणी हे. तर डिंकाच्या लाडूमध्ये सुद्धा हे छान लागते. आणि डिंकाचे लाडू तरी अजून बनवणं झालं नाही आहे, खारीक आणून ठेवलेली आहे. पण आळीव मात्र आता आम्ही 4 जण घेणार आहोत. तर आम्ही 4घांसाठी ना मी एवढी भिजवलेली आहे. फोडणी टाकायची ह्याला, म्हणजे गोड बनवते मी तुपामध्ये, तर खूप छान लागते. चला आज हेच बनवून खाऊया. तसं तर आम्ही 3-4 दिवस खातो हिवाळ्याचे, कारण जास्तही गरम चांगलं नसतं, मग परत खूप जास्त गरमी होऊन जाते. परत आपले लाडू पण असतात, म्हणून फक्त 3-4 दिवस आम्ही. आता आळीव ना प्रत्येक जण हिवाळ्यामध्ये खातच, 3 ते 4 दिवस सकाळी सकाळी सगळेजण खातात. पण पहिले आहे ना आम्ही काय करायचो, त्याला सरळ असं दुधामध्ये शिजवून घ्यायचो. तर मी एकदा आहे ना शाळेमध्ये असताना, म्हणजे मी शाळेत शिकवायला असताना आहे ना, तिथं एका मॅडमनी सांगितलं होतं की आळीवला आहे ना छान अशी तुपाची फोडणी द्यायची आणि त्यामध्ये दूध वगैरे टाकून त्याला शिजवायचं. खूप छान लागते. हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही जाणार आहोत लुसीला भेटण्यासाठी, आणि आज पूर्ण 1 वीक झालेला आहे आम्हाला तिला इकडं पाठवून. तर आज सकाळपासून तरी 2 फोन आलेले आहेत आमचे की ती राहत नाही आहे, ओरडत आहे. तर पाहू आता तिची सिच्युएशन काय आहे, आणि तिथं जर तिला व्यवस्थित ठेवत नसतील किंवा ती राहत नसेल तर घेऊन येण्याचा विचार आमचा चालू आहे. तर तिच्यासाठी तिचं आवडीचं काय घेतलेलं आहे आम्ही, चिकन. इथं ना फक्त मुलींचीच नाही तर आमची सुद्धा तेवढीच एक्साइटमेंट होती, कारण मी तर रात्रीपासून विचार करत होते की ती गेल्यानंतर तिचे रिॲक्शन काय असेल, ती रुसून बसेल की काय. मी याच विचारामध्ये होते आणि कितीतरी वेळेस मी हेच बोलले होते. आणि इथं ना लुसीसाठी छान असं चिकन बनवून घेतलं होतं आम्ही, म्हणजे उकडा. आणि इथं काय गंमत झाली होती, मी परवा ना बाहेर जाताना कुलूप खाली लावायचं ना तर वर लावलं होतं, तर तेच हे व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत होते. पण मी काय म्हणते की म्हणून सांगत नव्हते. त्यांचे एक्सप्रेशन मात्र सगळं काही बोलत होते, आणि ते मला म्हणत पण होते वर कुलूप नको लावू, खाली कुलूप लाव म्हणून. म्हणजे आम्ही अक्षरशः पूर्ण वेळ बाहेरनं खाली कुलूप लावलं हे समजूनच फिरत होतो. मुली सकाळपासून खूप एक्सायटेड आहेत तिला भेटण्यासाठी, आणि मी तर एक्सायटेड आहे. मी तर काल रात्रीपासून विचार करत आहे की तिनं माझ्या जवळ आल्यानंतर एक्सप्रेशन कसे देईल. चला आता आम्हाला माहीत आमचा वीक कसा गेलेला आहे एक. चला आता आम्ही ना तिला भेटण्यासाठी गेलो, आणि तिथं पोहोचलो ना तर तेव्हा अक्षरशः माणूस जसा रुसून बसते ना तसं तिने आम्हाला तोंड फिरवलं होतं. खूप वाईट वाटलं, आणि आम्हाला खूप वाईटसुद्धा वाटत होतं की आम्ही तिला लहानाचं एवढं मोठं केलं आणि आज आम्हाला हिला दुसऱ्यांना देण्याची वेळ आलेली आहे. पण तिथं गेल्यानंतर ना खरंच तिची आहे ना खूप छान सुविधा होत होती, खूप छान तिला ट्रीट करत होते. फक्त एवढंच की आम्ही जाण्याच्या रात्री आहे ना तिने खूप जास्त त्रास दिलेला, कारण तिला बहुतेक तरी आमची आठवण खूप जास्त येत असल्यामुळे ती एकसारखी ओरडत होती, आणि तिचा आवाजसुद्धा बसलेला होता, कारण तिने एकसारखं ओरडल्यामुळे तिचा आवाज पूर्णपणे बसला होता. आणि आता आम्ही आल्यामुळे आहे ना ती खूप फ्री झाली होती. आणि आम्ही जसे गेलो ना तर आम्ही जसं तिला सोडलं ना तिथं नेऊन, तसं तिला आहे ना खुलं सोडण्यातच आलेलं नाही आहे. आणि आमच्या इथे ती कधी बांधून नव्हती, तर त्यामुळे सुद्धा तिची चिडचिड होत होती. आता तिला आहे ना फ्री सोडण्याची सवय पाडलेली आहे ह्यांनी. तर
पहा किती छान पळत आहे, किती छान खेळत आहे. आता तिला आहे ना हे लोक असेच खुल्लं सोडत आहेत आणि ती खूप छान राहत आहे. आणि तिला आहे ना इथं आमच्या घरापेक्षा जास्त ओपन प्लेस आहे फिरण्यासाठी, एक्सप्लोअर करण्यासाठी. तर ती खूप छान राहतसुद्धा आहे. आता आम्हाला फोन येऊन गेलेला आणि आता आहे आमची जाण्याची वेळ. तर इथं यांना तिला सोडावंसंच वाटत नव्हतं, पण आमचासुद्धा नाईलाज असल्यामुळे आम्हाला सोडावं लागत आहे. आणि आम्ही जाताना तिची जिथपर्यंत नजर जात होती ना तिथपर्यंत ती आम्हाला एकसारखी पाहत होती. तिच्या डोळ्यात कुठं ना कुठं आशा होती की आम्ही तिला घेऊन जाऊ. पण तिला आहे ना इथे एक साथीदारसुद्धा आहे सोबतीला. तर ते दोघंजण छानच राहतात आणि ती खूप छान एन्जॉय करत आहे मेन तिथं, कारण तिला आता खूप स्पेस मोठा मिळालेला आहे फिरण्यासाठी. आणि त्यानंतर येता येता आहे ना गावाकडे खूप छान असे चिंचाचे झाडं दिसले आणि तिथं आहे ना चिंचा पाहिल्यानंतर आम्हाला तर काय आवरेना बाबा. मग आम्ही तिथंच तिथल्या मालकांना विचारलं आणि आम्ही आहे ना चिंचा आणि चिकू आहेत ना ते तोडून घ्यायला लागलो. तर जितके आम्हाला घेता येईल ना तितके आम्ही घेतले, पण त्यांनी आम्हाला नको असं काहीच म्हटलं नाही. त्यांनीसुद्धा घे म्हटल्यामुळं आम्ही घेतलं. पण या हिरवा चिंचेंचं आहे ना वरण खूप छान लागते, म्हणजे डाळ. आणि आंबट भातसुद्धा खूप छान लागतो. तर मी आहे ना एक स्पेशल आंबट वरणाची ना रेसिपी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल या चिंचेची. आणि इथं आहे ना चिक्कूंचे झाडंसुद्धा भरपूर होते, तर चिक्कूसुद्धा भरपूर तोडून घेतले आम्ही. आता ते चिक्कू आहे ना पिकवायचे आहेत, बस पिकवले ना की. आणि इतके गोड चिक्कू आहेत ते. आणि मी तर आहे ना तिथंच चिंच खायला सुरुवात केली, कारण मला हिरवी चिंच प्रचंड आवडते. आणि मला माहिती आहे असं कोणीच नसेल ज्याला हिरवी चिंच आवडत नाही. आपल्या लहानपणीच्या शाळेतल्या आठवणी असतीलच की हिरव्या चिंचा झाडाच्या तोडल्या आणि सरळ खाल्ल्या. माझ्या तरी ह्या आठवणी खूप आहेत, कारण आम्ही आणि आमचे फ्रेंड्स असे खूप जाऊन झाडाच्या चिंचा उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये मामाकडे जायचो ना तेव्हा हेच कामं करायचो. तर त्यामुळे मला तरी हिरवी चिंच प्रचंड आवडते. आणि मुलीसुद्धा आहे ना या शेतामध्ये इतक्या छान एन्जॉय करत होत्या. झाडं पण छोटी छोटी होती, तर त्यावर चढणं उतरणं चालूच होतं. आणि हिचं तर ना फोटोशूटच चालू होता, कारण तिने ड्रेसिंग पण छान केली होती आणि तिला छान आवडसुद्धा आहे फोटो काढण्याची. आणि तशीच ही आहे ना फोटो बिटोचा हिला काही नाद नाही, ही फक्त खेळण्यावर फोकस देते. तर या दोघींचं असं ना झाडावर चढणं उतरणं चालू होतं आणि मस्त एन्जॉय केलं मुलींनी. लुसीला सोडून येताना आहे ना यांचं फेस पूर्ण उतरलं होतं, तर या गोष्टीमुळे आता थोडंसं त्यांनी रिलॅक्स झाल्यात. आणि छान असं चिकू आणि चिंचा घेऊन आता आहे ना घराकडे परतायलो होतो. तर घरी आल्यानंतर मी तरी खूप जास्त थकले होते, पण ह्यांचं काय खेळणं संपत नाही. एवढं थकून येऊनसुद्धा एवढी एनर्जी येते कुठून बाबा या लेकरांमध्ये. सो यांच्याच खेळण्यापासून आजचा व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय एव्हरीवन.